बर्मुडा ट्रायंगल जगातील सर्वात रहस्यमय ठिकाणांपैकी एक मानलं जातं. याला डेव्हिल्स ट्रायंगल असंही म्हटलं जातं. हा भाग अटलांटिक महासागरात आहे आणि त्याचे 3 टोक मियामी, फ्लोरिडा, USA, बर्मुडा बेट आणि प्युर्टो रिको, सॅन जुआन येथे आहेत. या तिन्ही बिंदूंच्या मधला भाग म्हणजेच बर्मुडा ट्रायंगल. इथे अनेक जहाज, विमाने, पाणबुड्या रहस्यमयरित्या गायब झालेल्या आहेत. बर्मुडा ट्रायंगलचे रहस्य नौकानयन व विमान गायब होणे. अनेक शतकांपासून येथे जहाज व विमाने कोणताही ठसा न ठेवता गायब झालेली आहेत. रेडिओ सिग्नल्स गायब होतात, कंपास फिरायला लागतात आणि अचानक वादळ निर्माण होतात. तर असं म्हटलं जातं, वैज्ञानिक मते काही शास्त्रज्ञांचं मत आहे की इथे मिथेन गॅसचे बुडबुडे समुद्रातून वर येतात आणि जहाजं बुडतात. काहींच्या मते इथलं भूचुंबकीय क्षेत्र म्हणजे मॅग्नेटिक फील्ड वेगळं आहे, त्यामुळे दिशा दाखवणारी यंत्र काम करेनासं होतं. तर काही लोकांचं मत आहे की हे सगळं प्रचंड वादळ, हवामान बदल व मानवी चुका यांमुळे घडतं. खरी घडलेली काही रहस्यमय प्रकरणं आपण आज जाणून घेऊया. पहिलं, फ्लाईट 1945 मध्ये हा सगळ्यात प्रसिद्ध किस्सा झालेला आहे. अमेरिकेच्या 5 नेव्ही बॉम्ब फेक विमानांचा ताफा म्हणजे फ्लाईट 19 ट्रेनिंगसाठी बाहेर पडला होता. प्रशिक्षण आणि 14 पायलट्स विमानात होते. रेडिओद्वारे शेवटचं सांगितलं गेलं, आम्ही दिशा हरवलेली आहे, सगळं वेगळं दिसतंय, समुद्र हिरवा आहे, आकाश विचित्र आहे, कंपास काम करत नाहीये. यानंतर त्यांचा संपर्क तुटला. 5ही विमाने आणि त्यांना शोधायला गेलेलं बचाव विमान कुठलाही ठसा न ठेवता गायब झाले. आजपर्यंत काहीही त्यातलं सापडलेलं नाही. दुसरं म्हणजे USS सायक्लोप्स 1918. हे अमेरिकेचं प्रचंड मोठं नौदल जहाज होतं. यात 300हून अधिक सैनिक आणि हजारो टन सामान देखील होतं. हे जहाज बर्मुडा ट्रायंगलच्या भागात आलं आणि कुठलाही संदेश न देता अचानक गायब झालं. अमेरिकेच्या इतिहासातलं हे सर्वात मोठं नौदल नुकसान मानलं जातं. अजूनपर्यंत त्या जहाजाचा तुकडाही सापडलेला नाही. तिसरं म्हणजे स्टार टायगर विमान 1948. ब्रिटिश एअरवेजचं प्रवासी विमान लंडनहून बर्मुडाला येत होतं. 31 प्रवासी आणि 6 कर्मचारी होते. हवामान ठीक होतं, तरीही अचानक रेडिओ संपर्क बंद झाला आणि विमान मात्र गायब झालं. त्यातलं कोणीही वाचलं नाही. चौथं, एलन ऑस्टिन जहाजाची कथा. 1881 मध्ये एलन ऑस्टिन नावाचं जहाज न्यूयॉर्कहून लंडनकडे जात असताना बर्मुडा ट्रायंगलमध्ये एका रहस्यमय जहाजाला ते भेटलं. ते जहाज समुद्रात रिकामं वाहत होतं. त्यावर एकही नावाडी नव्हता. एलन ऑस्टिनच्या कप्तानाने आपल्या लोकांना त्यावर बसवलं, पण काही वेळातच ते जहाज वादळात हरवलं. जेव्हा परत सापडलं तेव्हा पुन्हा ते पूर्ण रिकामं होतं. नावाडी कुठेच नव्हते. रहस्य ही अफवा. बर्मुडा ट्रायंगल विषयी खूप कथा आहेत. काही खऱ्या घटनांवर आधारित आहेत तर काही अफवांवर. 1975 नंतर बऱ्याच आधुनिक संशोधनाने दाखवून दिलं आहे की जहाजं किंवा विमाने बुडण्यामागे हवामानातील बदल, समुद्री वादळं आणि मानवी चुका हेच प्रमुख कारण असतात. तरी देखील काही घटना इतक्या विचित्र आहेत की त्याचं नेमकं उत्तर कोणालाच देता आलेलं नाही. आता ते कोणतं? हे रहस्य आजही लोकांना आकर्षित करतं. जाणून घेऊ. काहींना वाटतं की तिथे परग्रहवासी म्हणजे एलियन्स आहेत. काहींना वाटतं की ती वेगळ्या परिमाणाची दारं म्हणजे टाइम पोर्टल आहेत. तर काही लोक त्याला फक्त निसर्गाचं गूढ म्हणतात. तर ही होती एक रहस्यमय कथा. ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, ज्या गुहित आहेत, त्यांबद्दल थोडंफार आपण आज जाणून घेतलेलं आहे. तर आपल्यालाही काही माहिती असेल तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका.